कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एखाद्या आईवडिलांना स्वतःच्या मुलासाठी मृत्यू मागावा लागेल? ज्या मुलाला त्यांनी लहानपणापासूनच हात धरून चालायला शिकवलं, ज्याच्या स्वप्नांसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, त्याच मुलाला एक दिवस वेदनेतून मुक्त करण्यासाठी कोर्टात उभं राहून बापाला त्याचं मरण मागावं लागलं. ही कथा आहे हरीशची. एक हुशार इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, ज्याचं आयुष्य एका क्षणात बदललं. तो जिवंत होता, श्वास चालू होते, पण गेली 13 वर्ष तो अशा अवस्थेत होता की ती अवस्था मृत्यूपेक्षा कमी नव्हती. आणि शेवटी त्याच्या आईवडिलांना जगातला सर्वात मोठा निर्णय घ्यावा लागला, स्वतःच्या मुलासाठी इच्छा मृत्यू मागण्याचा. 2013चे वर्ष. हरियाणामधल्या एका साध्या कुटुंबात वाढलेला हरीश राणा नावाचा मुलगा. स्वभावाने शांत, अभ्यासात चांगला, हुशार आणि आईवडिलांचा खूप लाडका. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते आणि आई गृहिणी. त्यांच्या आयुष्यातलं सगळं स्वप्न फक्त आपल्या मुलांभोवती फिरत होतं. हरीश लहानपणापासूनच खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिल्या 5 मध्ये यायचा. शिक्षकांचाही आवडता विद्यार्थी. त्याची आई नेहमी अभिमानाने म्हणायची, माझा मुलगा एक दिवस मोठा इंजिनियर होणार. आणि हरीश हसतच म्हणायचा, हो आई, मी सिव्हिल इंजिनियर होणार, एक दिवस तुझ्यासाठी मोठं घर बांधणार. ते स्वप्न आईच्या डोळ्यात रोज चमकत होतं. 12वी झाल्यानंतर हरीशला चंदीगडमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या दिवशी घरात जणू सणच साजरा झाला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण मनात एक काळजीही होती, कारण पहिल्यांदाच तिचा मुलगा घरापासून इतका दूर राहणार होता. निघायच्या आधी आईनं त्याच्यासाठी कपडे, काही औषधं आणि घरचा चिवडा लाडू काळजीपूर्वक बॅगेत ठेवलं. बस स्टँडवर निरोप घेताना तिनं त्याचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे रे. हो आई म्हणत तो गेला. चंदीगडमध्ये हरीश एका पीजीमध्ये राहत होता. नवीन शहर, नवीन मित्र, नवीन कॉलेज. सुरुवातीला सगळं त्याला खूप वेगळं वाटत होतं, पण हळूहळू तो त्या वातावरणात रुळू लागला. तो रोज आपल्या आईवडिलांना फोन करायचा. कधी म्हणायचा, आई आज मी स्वतः भाजी बनवली, तर कधी म्हणायचा, आज कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं. आई प्रत्येक वेळी फोन ठेवताना एकच सांगायची, त्याला वेळेवर जेव आणि तिथं स्वतःची काळजी घे, कारण तिच्यासाठी तो अजूनही तिचा लहानच मुलगा होता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करून पहिल्याच वर्षी तो चांगल्या मार्कांनी पास झाला. घरात सांगितलं तर आईवडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. आता हरीश फक्त त्या कॉलेजमधील एक साधा विद्यार्थी नव्हता. तो आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग बॅचमधला सर्वात हुशार विद्यार्थी मानला जायचा. कॉलेजमध्ये शिक्षक त्याचं उदाहरण देत असत. मित्र म्हणायचे, हरीश काहीतरी मोठं करणार. त्याच्या डोळ्यात खूप स्वप्न होती आणि त्या स्वप्नांच्या मागे उभं होतं त्याच्या आईवडिलांचं आयुष्यभराचं कष्ट. लहानपणापासूनच हरीश अभ्यासात पुढे होता. त्याला पुस्तकांशी मैत्री करायला आवडायचं. इतर मुलं खेळत असताना तो कधी शांत बसून अभ्यास करायचा. आई अनेकदा म्हणायची, थोडा आराम कर बाळा, पण हरीश हसत म्हणायचा, आई अजून थोडं वाचतो, एक दिवस मोठं काहीतरी करायचं आहे तुझ्या मुलाला. कॉलेजमध्ये गेल्यानंतरही त्याची मेहनत तशीच चालू होती. तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, प्रोजेक्ट्सवर काम करायचा. त्याला माहिती होतं की त्याच्या मागे आईवडिलांचं आयुष्यभराचं स्वप्न आहे, म्हणूनच तो स्वतःला कधी थांबू देत नव्हता. हळूहळू त्याचं नाव कॉलेजमध्ये प्रसिद्ध होऊ लागलं. शिक्षकांना माहिती होतं की हा मुलगा वेगळा आहे. जेव्हा निकाल लागायचा तेव्हा हरीशचं नाव सगळ्यात वरती असायचं. तो आपल्या बॅचमधला टॉपर होता. प्रत्येक सेमिस्टरमध्ये त्याचे मार्क सगळ्यांपेक्षा जास्त असायचे. पण हरीशला कधी त्याचा अभिमान नव्हता. तो नेहमी साधाच राहायचा. मित्रांना मदत करायचा. कुणाला एखादा विषय समजत नसेल तर तो स्वतः वेळ काढून तो विषय समजावून सांगायचा. कधी तो आईला फोन करून म्हणायचा की आई, आज आमचा निकाल लागला. आई लगेचच विचारायची, काय झालं बाळा, आज पास झालास ना? आणि तो हसतच म्हणायचा, पास नाही, वर्गात पहिला आलो. त्या क्षणी फोनच्या दुसऱ्या बाजूला आईच्या डोळ्यात आनंद अश्रू असायचे. ती देवाला धन्यवाद द्यायची. वडीलही खूप अभिमानाने लोकांना सांगायचे, माझा मुलगा लवकरच इंजिनियर होणार आहे. आता फक्त काही महिन्यांचाच प्रश्न होता. हरीश इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात होता. त्याचा शेवटचं सेमिस्टर चालू होतं. काही महिन्यांनी त्याच्या हातात डिग्री येणार होती. त्यानंतर नोकरी आणि मग त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात. आई वडील स्वप्न पाहत होते.
मुलगा इंजिनियर होईल, त्याला चांगली नोकरी मिळेल, घरात आनंद परत येईल. पण नियतीनं काही वेगळंच ठरवलं होतं. पण एक रात्र अशी आली, त्या रात्रीने सगळं काही बदलून टाकलं. 2013च्या त्या रात्री घड्याळात 11:30 वाजले होते. PG मधले बहुतेक विद्यार्थी झोपले होते. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता होती. अचानक काही वेळाने खाली जोराचा गोंधळ झाला. कुणीतरी घाबरून ओरडत होतं, अरे कोणीतरी खाली पडलंय वरून. काही मुलं धावत आली. PGच्या गेटजवळ लोकांची गर्दी जमली होती. जमिनीवर एक मुलगा रक्ताने माखलेला पडलेला होता. तो हलतही नव्हता. चेहऱ्यावर जखमा होत्या, डोक्यातून रक्त वाहत होतं. आणि तो मुलगा होता हरीश राणा, जो इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता. कुणी म्हटलं चक्कर आली, कुणी म्हटलं की तोल गेला. पण कसा पडला, काय पडला याचा तपास लागला नाही. जेव्हा तो पडला, क्षणाचाही विलंब न करता त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि ताबडतोब ICU मध्ये हलवलं. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच रात्री हरीशच्या आईवडिलांना फोन गेला. फोनवरून एकच वाक्य ऐकू आलं की तुमचा मुलगा खूप गंभीर आहे, लगेच चंदीगडला या. ते ऐकताच आईच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला काहीच समजत नव्हतं. ती फक्त एकच प्रश्न विचारत होती, माझ्या मुलाला काय झालं? वडिलांनी स्वतःला सावरलं आणि लगेच दोघंही चंदीगडकडे निघाले. सकाळ झाली तेव्हा हॉस्पिटलच्या ICU बाहेर एक आई थरथरत उभी होती. डोळ्यात भीती, मनात प्रार्थना. ती फक्त देवाला म्हणत होती की देवा, माझ्या मुलगाला वाचव, त्याला काही होऊ देऊ नको. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी शांत आवाजात सांगितलं की डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. पुढे काय होईल हे सांगणं कठीण आहे. आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती थरथरत ICU मध्ये गेली. तिथं तिनं जे पाहिलं ते पाहून तिचं हृदय तुटलं. तिचा मुलगा बेडवर शांत पडला होता. शरीराला अनेक मशिने जोडलेली होती. नाकात ट्यूब, हातात सलाईन, छातीवर मॉनिटर. पण तो डोळे उघडत नव्हता. त्याची आई हळूच त्याच्याजवळ बसली. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि थरथरत्या आवाजात त्याला म्हणाली, बाळा उठ, बघ आई आली आहे तुझी. पण हरीश हल्लाही नाही. एका क्षणात एक हुशार स्वप्नांनी भरलेला मुलगा, ज्याच्या डोळ्यात भविष्य होतं, तो हॉस्पिटलच्या त्या बेडवर मशीनला जोडलेला पडला. कॉलेजमध्ये जो मुलगा टॉपर म्हणून ओळखला जायचा, तोच मुलगा आता साधे डोळेही उघडू शकत नव्हता. त्याची आई अनेकदा त्याच्याजवळ बसून त्याला म्हणायची की बाळा, तू म्हणायचास ना की इंजिनियर होणार, माझ्यासाठी घर बांधणार, उठ ना मग, तुझं स्वप्न अजून पूर्ण व्हायचं आहे. पण हरीश शांत पडून होता. त्याच्या आयुष्याची ती स्वप्न, त्याची मेहनत, त्याचे टॉप येणारे निकाल, सगळं जणू त्या हॉस्पिटलच्या खोलीत थांबून गेलं होतं. आणि ते पाहणाऱ्या आईवडिलांच्या हृदयात दररोज एकच प्रश्न फक्त घुमत होता, देवा, इतक्या हुशार मेहनती मुलाचं आयुष्य असं का थांबवलंस? त्याला लवकर बरा कर. त्या हॉस्पिटलमध्ये दिवस गेले, आठवडे गेले. डॉक्टर रोज तपासणी करत होते. पण हरीशनं एकदाही डोळे उघडले नव्हते, ना काही हालचाल त्याच्या शरीराची झाली होती. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना केबिनमध्ये बोलवलं आणि एक कठोर सत्य सांगितलं, तुमचा मुलगा आता व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. म्हणजेच शरीर जिवंत आहे, पण त्याला शुद्ध नाही. तो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा काहीही प्रतिक्रियाही देत नाही. हे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आमच्याकडून होईल तितके प्रयत्न आम्ही केले, पण आता सगळं काही देवावर सोडा, असं डॉक्टरांनी सांगून टाकलं. पण तरीही त्यांच्या आईवडिलांनी आशा सोडली नाही. सुरुवातीचे काही वर्ष तो वेगवेगळ्या हॉस्पिटलांमध्ये होता. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की सुधारणा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला घरी आणून होम केअरमध्ये ठेवण्यात आलं. त्याच्या गाझियाबादमधील घरातच नर्स, फिजिओथेरपिस्ट, औषधं आणि ट्यूब फिडिंगसह त्याच्यावर उपचार चालू होते. सगळ्यात दुःखाची गोष्ट, यात खूप सारा खर्च येत होता. पण तरीही संपूर्ण खर्च त्याच्या आईवडिलांनीच केला. जवळजवळ त्यांची सगळी जमापुंजी संपली होती. पण त्यांनी हार मानली नाही. जमेल ते काम केलं, पण घरी आणून मुलाचा उपचार सुरूच ठेवला. तेव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक दिवस जणू एका शांत वेदनेनं भरलेला असायचा. हरीश आता हॉस्पिटलमधल्या मशिनांपासून दूर होता, पण त्याची अवस्था तशीच होती. घरातील एका खोलीत त्याच्यासाठी छोटंसं हॉस्पिटलच तयार केलं होतं. बेड, औषधांच्या बाटल्या, फिडिंग ट्यूब,
मशीन आणि त्या सगळ्यांच्या मध्ये शांतपणे पडलेला हरीश. त्याच्या आईचा दिवस मात्र रोज एकाच गोष्टीनं सुरू व्हायचा. सकाळी लवकर ती उठायची, आधी देवाजवळ दिवा लावायची आणि मग सरळ त्या खोलीत जायची जिथं तिचा मुलगा गेल्या अनेक वर्षांपासून पडून होता. दरवाजा उघडताना तिच्या मनात नेहमी एकच आशा असायची, कदाचित आज तो डोळे उघडेल, कदाचित आज काहीतरी चमत्कार होईल. ती हळूच त्याच्याजवळ बसायची, त्याचे केस कुरवाळायची, कधीकधी त्याचा हात हातात घ्यायची. हरीश, उठ बाळा, सकाळ झाली. पण खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरायची. तो हलायचाच नाही, बोलायचा नाही आणि साधे डोळेही उघडायचा नाही. आई मग हळूच त्याचा चेहरा पुसायची, त्याला स्वच्छ करायची. नर्स येऊन औषधं द्यायची, फिडिंग ट्यूबमधून अन्न दिलं जायचं. फिजिओथेरपिस्ट येऊन त्याचे हातपाय हलवून व्यायाम करून घ्यायचा. हे सगळं रोजच चालायचं. एक दिवस नाही, एक महिना नाही, तर पूर्ण 10 वर्ष असंच सुरू होतं. कधी कधी आई त्याच्याजवळ बसून त्याच्याशी बोलायची, जणू तो सगळं ऐकत आहे. बाळा, उठ ना, अजून तुझी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. घरातल्या भिंतींवर अजूनही त्याचे इंजिनिअरिंगचे सर्टिफिकेट, मार्कशीट आणि फोटो लावलेले होते. कधी कधी आई त्यांच्याकडे पाहायची आणि पुन्हा त्याच्याकडे. एका बाजूला कागदावर लिहिलेली त्याची हुशारी आणि दुसऱ्या बाजूला बेडवर पडलेलं त्याचं आयुष्य. त्याचे वडीलही रोज त्याच्याजवळ जाऊन बसायचे. कधी कधी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, आता बस कर ना, उघड डोळे, असे पडून बघ, जखमा झाल्यात, तुझ्या आईला त्रास नको म्हणून दुःख लपवून ठेवतो. उठ रे बाळा. मनात नेहमी एकच विचार येतो, माझा मुलगा किती स्वप्न घेऊन मोठा होत होता, पण घरात आनंदाचे आवाज खूप वर्षांपासूनच थांबले आहेत. आता फक्त मशीनचा आवाज, औषधांचा वास आणि शांतपणे तुझी चालणारी सेवा. असेच वर्ष निघून गेले. शेजारी, नातेवाईक कधी कधी विचारायचे, काही सुधारणा आहे का मुलात? आई फक्त हलकसं डोकं हलवायची. तिला माहिती होतं, तिचा मुलगा जिवंत आहे, पण त्या आयुष्यात जाणीवा उरलेल्या नाहीत. कधी कधी रात्री सगळे झोपल्यानंतर ती पुन्हा त्या खोलीत जायची. त्याच्या बाजूला तिथेच बसायची. देवा, माझ्या मुलाला बरं कर किंवा त्याला या वेदनेतून मुक्त तरी कर. आईच्या तोंडून निघणारी ही प्रार्थना ऐकून भिंतीही कदाचित रडत असतील. दिवस महिने बनले, महिने वर्ष बनले. हळूहळू नातेवाईक, मित्र सगळेच आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. लोकांनी विचारणंही बंद केलं, पण आई वडील मात्र रोज त्याच्याजवळ असायचे. 10 वर्ष त्यांनी मुलाची अशीच काळजी घेतली. आशेच्या एका किरणासाठी ते जगत राहिले. पण एक दिवस आईनं डॉक्टरांना एक प्रश्न विचारला, माझा मुलगा कधी परत येईल? तो पहिल्यासारखं होईल का? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं, खरं, आता त्याची परत येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. ते शब्द ऐकून आईचं हृदय तुटलं. 13 वर्षांची आशा एका क्षणात ढासळली. त्या रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती. बाहेरच्या खिडकीतून येणारा पिवळा प्रकाश आणि मशीनचा हलका बीप. त्या सगळ्यात एक आई आपल्या मुलाकडे पाहत बसली होती. 13 वर्ष, तब्बल 13 वर्ष ती इथे येत होती. तिच्या मनात अजूनही कुठेतरी एक छोटीशी आशा होती की कदाचित एक दिवस तिचा मुलगा डोळ्या उघडेल आणि म्हणेल, आई. पण डॉक्टरांनी काही वेळापूर्वीच सांगितलेले शब्द तिच्या कानात घुमत होते की आता त्याच्या परत येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती हळू आवाजात आपल्या नवऱ्याला म्हणाली, आपण गेली कित्येक वर्ष वाट पाहिली, देवाकडे प्रार्थना केली, प्रत्येक डॉक्टरला दाखवलं, पण काहीच बदललं नाही. तिच्या आवाजात थकवा होता, वेदना होती आणि एक असहाय्यता होती. काही क्षण शांतता पसरली. मग ती पुन्हा म्हणाली, आता आपलं वयही वाढत चाललंय. आज आपण आहोत म्हणून त्याची काळजी घेतोय, पण आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार? त्याला कोण बघणार? हे शब्द ऐकून हरीशचे वडील काही क्षण स्तब्ध झाले. त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं. मशीनला जोडलेलं त्याचं शरीर, पण कोणतीच हालचाल नाही, कोणतीच प्रतिक्रिया नाही. 13 वर्ष ते रोज हेच दृश्य पाहत होते. आई पुन्हा म्हणाली, मला माझ्या मुलाची अशी अवस्था पाहवत नाही. तो जिवंत आहे, पण जगत नाही. रोज त्याला अशी अवस्थेत बघणं ही सुद्धा एक शिक्षाच आहे. तिचा आवाज थरथरत होता. त्या क्षणी वडिलांच्या डोक्यातही तेच विचार घुमू लागले. आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय? हा प्रश्न त्यांच्या मनात खोलवर घुसला. त्यांनी शांतपणे डोळे मिटले.
त्यांच्या डोळ्यांसमोर हरीशचं लहानपण फिरू लागलं. तो छोटा असताना त्याच्या बोटाला धरून चालायला शिकत होता. शाळेच्या पहिल्या दिवशी त्याच्या डोळ्यात भीती होती. 12वीला चांगले मार्क्स मिळाल्यावर तो आनंदाने आईला मिठी मारत होता आणि चंदीगडला जाताना म्हणत होता, आई मी लवकर परत येईन. पण तो परत आला, मात्र अशा अवस्थेत. वडिलांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्यांच्या मनात एकच कठीण विचार आला, अगदी तोच विचार जो त्याच्या बायकोच्याही मनात सुरू होता. त्यांनी हळू आवाजात विचारलं, तुला असं वाटतंय का की आपण त्याला या वेदनेतून मुक्त करावं? आई काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात वेदना आणि प्रेम दोन्हीही होतं. शेवटी तिनं मान हलवली. हो, कारण हे आयुष्य नाही, ही फक्त वेदना आहे. तो निर्णय घेणं कोणत्याही आईवडिलांसाठी सर्वात कठीण असतो. पण त्या रात्री त्यांनी ठरवलं, आता ते आपल्या मुलासाठी न्याय मागणार. 2024मध्ये त्याचे वडील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये अर्ज घेऊन गेले. त्यांनी विनंती केली की मुलाची अवस्था सुधारण्याची आशा नाही, त्यामुळे लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी द्यावी. मग सुरू झाला एक लांब कायदेशीर प्रवास. कागदपत्र, वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांची मतं, सगळंच न्यायालयात सादर करण्यात आलं. कोर्टात जेव्हा हा केस ऐकला गेला तेव्हा अनेक डॉक्टरांनी सांगितलं की हरीशच्या मेंदूला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की त्याच्या बऱ्या होण्याची शक्यता जवळजवळ नाही. तो गेली 13 वर्ष कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, काहीही जाणवू शकत नाही. त्याचं शरीर फक्त मशीनच्या मदतीनं चालू आहे. कोर्टात जेव्हा हरीशच्या आईवडिलांना विचारलं गेलं की त्यांनी हा निर्णय का घेतला, तेव्हा आईच्या डोळ्यांत अश्रू होते. ती म्हणाली, मी आई आहे, मला माझ्या मुलावर खूप प्रेम आहे, पण रोज त्याला अशा अवस्थेत बघणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी वेदना आहे. मला माझ्या मुलाला मुक्त करायचं आहे. तिचे शब्द ऐकून कोर्टात बसलेल्या अनेक लोकांच्या डोळ्यांत पाणी आलं. पण तरीही सुरुवातीला कोर्टाने लगेचच परवानगी दिली नाही. नंतर पुन्हा अर्ज करण्यात आला. कोर्टाने डॉक्टरांचा मेडिकल बोर्ड बनवला. डॉक्टरांनी तपास करून सांगितलं की हरीशला सुधारण्याची शक्यता जवळजवळ शून्यच आहे. तो फक्त वैद्यकीय सहाय्यामुळे जिवंत आहे. ही केस लढता लढता आता 2 ते 2.5 वर्ष झाले होते. कोर्टात त्या दिवशी खूप शांतता होती. मोठ्या कोर्टरूममध्ये वकील, पत्रकार आणि काही सामान्य लोक आणि पुढच्या बाकावर बसलेले हरीशचे आईवडील. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याहून जास्त वेदना होती. कारण ही फक्त एक केस नव्हती, हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय होता. जज समोर फाईल उघडली होती. त्या फाईलमध्ये 13 वर्षाची कथा लिहिलेली होती. एका हुशार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची, जो एका अपघातानंतर गेली 13 वर्ष बेडवर पडून आहे. हरीशचे वडील शांतपणे उभे होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते स्वतःला सावरत होते. जजनी हळू आवाजातच विचारलं, तुम्ही इतकी वर्ष मुलाची सेवा केली, आत्ताच हा निर्णय का घेत आहात? कोर्टरूममध्ये एकदमच शांतता पसरली. हरीशचे वडील काही क्षण बोलू शकले नाहीत. त्यांनी डोळे खाली केले. मग हळू आवाजातच बोलायला सुरुवात केली. माय लॉर्ड, 13 वर्ष झाली. माझा मुलगा त्या बेडवर पडला आहे. आम्ही रोज त्याच्याकडे पाहतो, पण तो आम्हाला ओळखतही नाही. त्यांचा आवाज थरथरत होता. तो खूप हुशार होता माय लॉर्ड. इंजिनिअरिंगमध्ये टॉपर होता. त्याची स्वप्न होती, आमची स्वप्न होती. कोर्टात बसलेले लोक शांतपणे ऐकत होते. वडील पुढे म्हणाले, पण आज तो ना बोलू शकतो, ना चालू शकतो, ना डोळे उघडून पाहू शकतो. डॉक्टर म्हणतात की आता सुधारणा होण्याची शक्यताच नाही. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू खाली पडले. आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो माय लॉर्ड, पण रोज त्याला अशा अवस्थेत पाहणं ते आमच्यासाठी मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक आहे. त्या क्षणी कोर्टरूममध्ये बसलेले अनेक लोक भावूक झाले. काही क्षण पूर्ण शांतता होती. जजही काही वेळ शांत बसले. त्यांच्यासमोर फक्त कायद्याची फाईल नव्हती, तर एका बापाचं तुटलेलं हृदय होतं. मग जजनं मेडिकल रिपोर्ट्स पाहिले. डॉक्टरांनी लिहिलं होतं, रिकव्हरी ऑलमोस्ट इम्पॉसिबल. काही क्षणांनी जजनं हळू आवाजात म्हटलं, कायद्याचं काम फक्त न्याय देणं नाही, तर मानवी वेदना समजून घेणंही आहे. कोर्टात सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य फक्त मशीनवर टिकून असेल आणि त्याला कोणतीही जाणीव उरलेली नसेल, तर त्या व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने मरण्याचाही अधिकार आहे.
त्या शब्दांनी कोर्टात पुन्हा शांतता पसरली. हरीशचे वडील खाली बसले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. ते जाणून होते त्यांनी आपल्या मुलासाठी आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला होता. पण तो निर्णय क्रूर नव्हता. तो एका बापाच्या प्रेमाचा शेवटचा प्रयत्न होता, आपल्या मुलाला वेदनेतून मुक्त करण्याचा. त्या दिवशी कोर्टरूममध्ये बसलेल्यांना एक गोष्ट कळली. कधीकधी प्रेम म्हणजे कोणाला धरून ठेवणं नसतं. कधीकधी प्रेम म्हणजे त्याला शांतपणे वेदनेतून मुक्त करणं असतं. काही महिन्यांच्या सुनावणीनंतर शेवटी तो दिवस आलाच. न्यायालयाने सगळे अहवाल, डॉक्टरांची मतं आणि कुटुंबाची परिस्थिती पाहून एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने सांगितलं की हरीशला डिग्निटीनं मरण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो. म्हणजेच डॉक्टरांनी त्याला जिवंत ठेवणारी मशीन काढण्याची परवानगी देण्यात आली. तो निर्णय ऐकताना आईवडिलांच्या डोळ्यांत अश्रू होते. पण त्या अश्रूंमध्ये वेदनासोबत एक शांतताही होती. कारण त्यांनी आपल्या मुलासाठी सर्वात कठीण निर्णय घेतला होता. त्या दिवशी आई हळूच हरीशच्या जवळ बसली. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाली, बाळा, 13 वर्ष तू खूप लढलास स्वतःशी. आता तू शांत हो. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. तो दिवस त्या कुटुंबासाठी आयुष्यातला सर्वात जड दिवस होता. घरात नेहमी सारखीच शांतता होती. पण त्या शांततेत आज वेगळाच भार होता. कारण आज हरीशला पुन्हा हॉस्पिटलला नेणार होते, त्याचा जीव मुक्त करण्यासाठी. 13 वर्ष, पूर्ण 13 वर्ष तो त्या घरातील एका खोलीत पडून होता. त्या खोलीतील भिंती, खिडक्या, बेड सगळ्यांनाच त्याची सवय झाली होती. रोज त्याच्या आईचे पाऊल तिथं पडायचे. रोज त्याच्या वडिलांचा हात त्याच्या डोक्यावर फिरायचा. पण आज त्या खोलीत वेगळंच वातावरण होतं. आई हळूच त्याच्या जवळ बसली. तिच्या हातात रुमाल होता. ती शांतपणे त्याचा चेहरा पाहत होती. जणू 13 वर्षांची सगळी आठवण त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोरून जात होती. लहानपणीचा तिचा हरीश, शाळेतून धावतच घरी येणारा तिचा हरीश. आई, आज माझा पहिला नंबर आला, असा आनंदाने सांगणारा तिचा हरीश. ती अचानकच रडू लागली. बाळा, तू इतका हुशार होतास. तुझ्या हातात इंजिनिअरिंगची डिग्री येणार होती. पण देवाने का असं केलं आपल्याबरोबर? तिचा आवाज थरथरत होता. वडीलही जवळ उभे होते. ते इतकी वर्ष स्वतःला मजबूत दाखवत होते. पण आज त्यांच्या डोळ्यांतही अश्रू होते. कारण त्यांचा मुलगा आता कायमचाच दूर जाणार होता. त्यांनी हळूच मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या मुला, आम्ही तुझ्यासाठी शक्य ते सगळं केलं रे. 13 वर्ष तुला सोडलं नाही एकटं. पण आता तुला या वेदनेतून मुक्त करायची वेळ आली आहे. जा, मुक्त हो या वेदनेतून. त्या खोलीत बसलेली काही नातेवाईकही शांतपणे रडत होते. थोड्या वेळाने ॲम्ब्युलन्स घराबाहेर आली. नर्स आणि स्टाफ आत आले. त्यांनी हरीशचा बेड हळूच हलवायला सुरुवात केली. आईचा हात अजूनही त्याच्या हातात होता. ती हळू आवाजातच त्याला म्हणाली, हरीश, आम्हाला माफ कर बाळा. आम्ही तुला सोडत नाही आहोत. आमच्यापासून दूर देखील करत नाही आहोत. आम्ही फक्त आणि फक्त तुला शांतता देत आहोत. तुला होणाऱ्या त्रासातून मुक्त करत आहोत. ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद झाला. आई वडील बाहेर उभे राहून त्या ॲम्ब्युलन्सकडे फक्त पाहतच होते. 13 वर्ष त्या घरात पडून असलेला त्यांचा मुलगा आज शेवटच्या प्रवासासाठी निघाला होता. ॲम्ब्युलन्स हळूहळू दूर जाऊ लागली. आईच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडलं, देवा, आता माझ्या मुलाला शांतता दे. काही वेळांनी डॉक्टरांनी हळूहळू मशीन काढण्याची प्रक्रिया सुरू केली. खोलीत शांतता होती. आई वडील आपल्या मुलाच्या बाजूला उभे होते. मशीनचा आवाज हळूहळू कमी होत गेला आणि हरीशला देखील त्याचे आई वडील, त्याची बहीण हळू आवाजातच म्हणत होते, सगळ्यांची माफी मागून आणि सगळ्यांना माफ करत शांत झोपून घे आणि मुक्त हो. हरीशच्या वडिलांनी जमलं तर त्याचे काही अवयव दान करण्याचाही निर्णय घेतला आहे, जे गरजू लोकांच्या कामात येतील. हळूहळू आता हरीश शांत होईल. कदाचित त्याचा मृत्यू होईल, पण त्याच्यासाठीच त्याच्या आईवडिलांनी इच्छा मृत्यूची मागणी केली. शेवटी या कथेतून मनाला खोलवर भिडणारा एकच संदेश मिळतो, आईवडिलांचं प्रेम हे जगातलं सर्वात निस्वार्थ प्रेम असतं. मूल लहान असो, मोठं असो, आजारी असो किंवा अपंग, आईवडिलांसाठी ते नेहमी तसंच प्रिय राहतं. ते मूल हसत असेल तर ते हसतात आणि तेच मूल वेदनेत असेल तर त्यांच्या हृदयातही तितकीच वेदना निर्माण होते.
हरीशच्या आईवडिलांनी 13 वर्ष एकच आशा धरून जगलं. कदाचित एक दिवस आपला मुलगा त्याचे डोळे उघडेल, आपल्याला ओळखेल, पुन्हा आई किंवा बाबा म्हणेल. पण तो दिवस कधीच आला नाही. तरीही त्यांनी त्याची सेवा सोडली नाही. त्यांनी थकवा, पैसा, समाजाचं बोलणं सगळं सहन केलं. कारण त्यांच्या दृष्टीनं तो फक्त रुग्ण नव्हता, तो त्यांचा मुलगा होता. आणि शेवटी जेव्हा त्यांनी त्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय क्रूर नव्हता. तो एका आईवडिलांच्या तुटलेल्या पण प्रेमाने भरलेल्या हृदयाचा निर्णय होता. कधी कधी प्रेम म्हणजे कोणाला धरून ठेवणं नसतं. कधी कधी प्रेम म्हणजे त्याला वेदनेतून शांतपणे मुक्त करणं असतं. ही कथा आपल्याला शिकवते की जीवन खूप अनिश्चित आहे. एका क्षणात सगळं बदलू शकतं. म्हणून आपल्या आईवडिलांची किंमत ओळखा, त्यांच्या प्रेमाची कदर करा. कारण जगात कोणीही आपल्यावर तितकं निस्वार्थ प्रेम करू शकत नाही. कधी वेळ मिळाली तर त्यांना एकदा मिठी मारा आणि सांगा की आई बाबा तुम्ही आहात म्हणूनच माझं जग सुंदर आहे. कारण आई वडील हेच आपल्या आयुष्याचं खरं आधार असतात आणि त्यांचं प्रेम आयुष्यभर आपल्या सोबत राहतं. हरीशच्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.